इलेक्ट्रिकल वायरिंग संबंधी आपण जी माहिती बघत आहोत त्याच्यामध्ये बसबार म्हणजे काय याचं एक थोडक्यात काल मी सांगितलं होतं. बसबार हे सप्लाय घेण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीची सोय केलेली आहे. या जाड मेटलच्या पट्ट्या असतात आणि त्या पट्ट्यांवर कॉन्टॅक्ट आणून सोडून विदाऊट फ्यूज यांना आपल्याला पुढच्या सर्किटला कनेक्ट करण्याची सोय असते. त्याला आपण बसबार असं म्हणतो. या बसबारमध्ये जे प्रकार पडतात आणि त्यांचा उपयोग आणि त्यांचं कशा पद्धतीने काम चालतं ते आपल्याला आज बघायचं आहे. या बसबारचा अर्थ काय सांगितला आता? धातूच्या जाड पट्ट्या. या बसबार्स म्हणजे धातूची जाड पट्टी जिला अनेक सर्किट्स फ्यूज शिवाय जोडलेली असतात. या पट्टीला अनेक सर्किट्स हे फ्यूज शिवाय जोडलेले असतात. त्याला आपण बसबार असं म्हणतो. ही पट्टी इलेक्ट्रोलायटिक कॉपर किंवा ॲल्युमिनियम या धातूंपासून बनलेली असते. कॉपर आता दिवसेंदिवस महाग होत चाललेला आहे, त्यामुळे हलका टिकाऊ असा ॲल्युमिनियमचा वापर या ठिकाणी खूप प्रमाणामध्ये वाढलेला आहे. तर ह्या ज्या बसबारच्या पट्ट्या आहेत ह्या इलेक्ट्रोलायटिक कॉपर किंवा ॲल्युमिनियमच्या बनलेल्या असतात आणि ह्या पट्ट्या सबस्टेशन किंवा कारखान्यांमध्ये हेवी लोड जोडण्यासाठी किंवा इमारतींमध्ये उंच इमारती किंवा मोठ्या इमारतीमध्ये डिस्ट्रीब्युशनसाठी जोडलेल्या असतात. म्हणजे ज्या ठिकाणी अनेक सर्किट्स आपल्याला जोडायचे अशा ठिकाणी या बसबारचा वापर होतो. या बसबारचे मुख्य दोन प्रकार असतात. एक ओपन टाईप आणि दुसरा एनक्लोज्ड टाईप. नावातच तुम्हाला कळतं आहे ओपन टाईप म्हणजे काय. ओपन टाईप बसबार्स म्हणजे जे बसबार आपल्याला डोळ्याने दिसतात, जे ओपन असतात, त्याच्यावर कुठलंही आवरण नसतं, असे जे बसबार आहेत हे बसबार हे सुद्धा कॉपर किंवा ॲल्युमिनियम याच धातूंच्या पट्ट्या असतात आणि या बसबारला कुठलंही कव्हरिंग नसल्यामुळे याला आपण ओपन टाईप बसबार्स असं म्हणतो. ह्या ज्या पट्ट्या आहेत या इन्सुलेटरच्या साह्याने चॅनलवरती फिट केलेल्या असतात. इन्सुलेटर्स हे पिन टाईप किंवा शॅकल टाईप इन्सुलेटर इथं वापरलेलं असतं आणि त्या इन्सुलेटर्सवरती इन्सुलेटरद्वारे त्या चॅनलवरती बसवलेल्या असतात. या ओपन टाईप आहे याची सगळी रचना, त्याच्यामुळे इथे खर्च कमी येतो. या फार कमी खर्चात या बसबार्सला आपल्याला कनेक्ट करता येतं किंवा यांचा उपयोग करता येतो. यांची देखभालही खूप कमी करावी लागते, परंतु इथे सुरक्षितताही तेवढी नसते. कारण काय आहे, या ओपन टाईप आहेत, याच्यावरती कुठलंही कव्हरिंग नाही. त्यामुळे ह्यांचा उपयोग हा बंदिस्त सबस्टेशन जिथे असतील त्या बंदिस्त सबस्टेशनमध्ये किंवा बॅटरी चार्जिंग रूममध्ये या टाईपच्या बसबारचा उपयोग होतो. दुसरं जे बसबार आहेत जे एनक्लोज्ड टाईप आपण म्हणतो, हे एनक्लोज्ड टाईप याच्यामध्ये नावातच कळतंय की ह्या बसबार पट्टीवरती संरक्षणार्थ अशी MS स्टीलची कव्हरिंग किंवा पेटी केलेली असते आणि त्याच्यामध्ये हे बसबारच्या पट्ट्या बसवलेल्या असतात. त्यामुळे यांना एनक्लोज्ड टाईप असं म्हणतात. या पेटीमध्ये 60 सेंटीमीटर अंतरावरती इन्सुलेटर्सवरती या बसबारच्या पट्ट्या बसवलेल्या असतात आणि त्यांचे टॅपिंग्स बाहेर काढून फ्यूजद्वारे नंतर पुढच्या सर्किटला जोडायची त्यांची सोय केलेली असते. साधारणपणे HRC फ्यूज इथे वापरलेले असतात आणि ते टॅप्स काढून HRC फ्यूजमधून लोड जोडायला यांचे टॅप्स सोडलेले असतात. याला कव्हरिंग असल्यामुळे अर्थातच हे जास्त खर्चिक होतात, यांची देखभाल जास्त असते, परंतु त्याबरोबर यांची सुरक्षितताही जास्त असते. हे जास्तीत जास्त सुरक्षित असतात कारण ह्या कव्हरिंग्समध्ये लावलेले बसबार आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी हाय व्होल्टेज आहे अशा ठिकाणी साधारणपणे या बसबारचा उपयोग हा करावाच लागतो. म्हणून यांना आपण म्हणतो एनक्लोज्ड टाईप बसबार्स. यांचा उपयोग कुठे होतो? यांचा उपयोग मग मोठमोठ्या कारखान्यांमध्ये किंवा सबस्टेशन्समध्ये या एनक्लोज्ड टाईप बसबारचा उपयोग हा केला जातो. या बसबार्स नंतर आपल्याला बघायचं आहे ह्या बसबार्सचं करंट रेटिंग. आता हे करंट रेटिंग म्हणजे काय? आपण फ्यूज जेव्हा घेतलं होतं तेव्हा फ्यूजमधलं सुद्धा करंट रेटिंग आपण पाहिलं होतं. करंट रेटिंगचा अर्थ आहे की कुठलाही दोष निर्माण न होता किंवा त्यात जास्त उष्णता निर्माण न होता सहजपणे जितकं जास्तीत जास्त करंट
त्या बसबारमधनं वाहू शकेल त्याला आपण म्हणतो त्याचं करंट रेटिंग. फ्यूजमध्ये पण आपण हे पाहिलं होतं की फ्यूज तार जी असते त्या फ्यूज तारेचं करंट रेटिंग म्हणजे त्या फ्यूज तारेतनं जास्तीत जास्त वाहू शकणारं करंट की ज्यामुळे ती तार वितळत नाही किंवा जास्त गरम होत नाही. जास्त गरम होऊन ती वितळते, त्यामुळे त्यापर्यंतचं रेट त्या जितकं मर्यादेपेक्षा जास्तीत जास्त करंट की ज्या करंटला ती तार विथस्टँड होते, ती वितळत नाही, असं करंट म्हणजे त्याचं करंट रेटिंग. की कुठलाही धोका न निर्माण होता जास्तीत जास्त करंटची किंमत जी हा बसबार कॅरी करू शकतो त्याला आपण म्हणतो त्याचं करंट रेटिंग. मग हे करंट रेटिंग हे साधारणपणे 200 अँपिअरपासून 3000 अँपिअरपर्यंत असतं. या रेंजेसमध्ये त्या बसबारचं करंट रेटिंग हे ठरवलं जातं. 200 अँपिअर, 400 अँपिअर, 600 अँपिअर, 800 अँपिअर, 1200 अँपिअर्स, 1500 अँपिअर्स, 1600 अँपिअर्स, याप्रमाणे 2000, 2200, 3000 अँपिअर्स इथपर्यंत याचं करंट रेटिंग हे आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे या बसबारमध्ये तशी सेटिंग तसे बसबार्स आपण वापरू शकतो. त्यामुळे करंट रेटिंग म्हणजे उष्णता निर्माण न होता करंट वाहून नेण्याची त्या बसबारची क्षमता. आणि ही 200, 400, 600, 800, 1200, 1600, 2000 आणि 3000 एवढे अँपिअर्स एवढी असते. हे झालं करंट रेटिंग. त्याच्यानंतर व्होल्टेज रेटिंग. व्होल्टेज रेटिंग म्हणजे काय की तो बसबार कार्य करण्यासाठी ज्या व्होल्टेजवरती डिझाईन केलेलं आहे ते त्याचं व्होल्टेज रेटिंग. मग हे जे व्होल्टेज रेटिंग आहे हे व्होल्टेज रेटिंगसुद्धा आपण केव्हीमध्ये दिलेलं असतं. हे व्होल्टेज रेटिंग जे आहे ते केव्हीमध्ये दिलेलं असतं आणि ते 0.415 पासून ते जवळपास 500 किलोव्होल्टपर्यंत त्याचं व्होल्टेज रेटिंग हे आपल्याला मिळतं. तर याच्यामध्ये 0.415, 0.6 हे किलोव्होल्ट्स आहेत, म्हणजेच काय 6000 व्होल्ट्स किंवा 3.3 किलोव्होल्ट्स, 11 किलोव्होल्ट्स, 66 किलोव्होल्ट्स, 132 किलोव्होल्ट्स, 220, 400, 500 किलोव्होल्ट्स. तर ह्या पद्धतीने आपल्याला त्याचं व्होल्टेज रेटिंग जे आहे ते व्होल्टेज रेटिंग गरजेनुसार आपल्याला बसबारच्या पट्ट्यांचं बनवता येतं किंवा बसबारचं बनवता येतं आणि त्या व्होल्टेजच्या ठिकाणी आपल्याला हे बसबार्स वापरता येतात. कारण आपल्याला माहिती आहे सबस्टेशन्स जे आहेत ते 33 केव्हीचे पण आहेत, 132 केव्हीचे पण आहेत. त्याप्रमाणे 500 व्होल्टपर्यंत, 500 किलोव्होल्टपर्यंत या बसबार्सला आपल्याला वापरता येतं. हे काय आलं त्याचं व्होल्टेज रेटिंग. आता जो धातू वापरलेला आहे हा धातू कोणता आहे आपल्याला आधीच माहिती झालेलं आहे आता की बसबारसाठी कॉपर आणि ॲल्युमिनियम या 2 धातूंचा उपयोग करता येतो. कारण यांच्यामधून सहजपणे करंट, कॉपरची जी पट्टी आहे ती कॉपरमधनं करंट सहजपणे वाहू शकतो. धातूंमधनं करंट वाहण्याची प्रॉपर्टी ही असते त्याच्या, परंतु कॉपर हे महाग जातं. आता कॉपरची किंमत खूप वाढलेली आहे म्हणून ती किंमत कमी आणि मुबलकता जास्त, त्याचप्रमाणे वजनाने हलकं, वापरायला सोपं, त्याच्यामुळे ॲल्युमिनियमचा वापर हा आता जास्तीत जास्त वाढलेला आहे. त्यामुळे बसबारच्या पट्ट्या या ॲल्युमिनियम किंवा कॉपरच्या असतात. आता ॲल्युमिनियम हा जास्तीत जास्त वापरामध्ये येतो. ह्याच्यामुळे या पट्ट्यांना हे 2 धातू वापरले जातात. आता या बसबारचे फायदे, आपण हे सगळं त्याचं काम जर बघितलं तर आपल्याला फायदे लक्षात येत आहेत की बसबारमुळे काय होतं, अनेक सर्किट्स एकाच वेळी जोडले जातात. हा सर्वात मोठा फायदा आहे. एकाच वेळी अनेक सर्किट जोडता येणं हा बसबारचा सर्वात मोठा फायदा आहे. त्यामुळे अनेक सबसर्किट्सची जोडणी करता येणं याच्यासाठी बसबार अत्यंत उपयोगी येतात. त्याचप्रमाणे हे ऑपरेशन सुरक्षित आहे. इथे कुठलाही धोका खूप कमी प्रमाणात आहे, त्याच्यामुळे सुरक्षितता इथे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीची मिळते. तसंच यांचं जे इन्स्टॉलेशन आहे या बसबारचं इन्स्टॉलेशन हे आपण जेव्हा पूर्ण सगळं बाकीचं कंपनीचं इन्स्टॉलेशन किंवा सबस्टेशनचं इन्स्टॉलेशन जेव्हा चालू असतं तेव्हाच आपण हे याचंही इन्स्टॉलेशन करतो. त्यामुळे परत नंतरची खोदाखोदी किंवा नंतरचं कुठलं सिव्हिल वर्क आपल्याला यासाठी करावं लागत नाही. त्यामुळे अर्थातच खर्चाची बचत होते आणि त्यामुळे कमी खर्चामध्ये यांचं इन्स्टॉलेशन आपण करू शकतो. हे पहा, इन्स्टॉलेशन बरोबरच उभारणी, त्यामुळे खर्चात याच्यामध्ये बचत होते. त्याचप्रमाणे बसबारपासून सप्लाय घेणं हे खूप सोपं जातं.
कारण इथे बसबाची जी पट्टी आहे त्या पट्टीला जे एम्स आणून सोडलेले असतात की त्यापासून आपल्याला सप्लाय घेणं हे खूप सोपं जातं. त्याच्यामुळे इथे आपण सप्लाय घेण्यासाठी पण खूप सोयीचं रचना इथे केलेली असते. त्याचप्रमाणे ऑपरेशन देखभाल यांच्यामध्ये इथे सुरक्षितता आहे. याचं ऑपरेशन सोपं आहे, याच्यामध्ये देखभाल फारशी करावी लागत नाही आणि सुरक्षितताही खूप आहे. त्याचप्रमाणे सबसर्किट्स इथे सांगितले, सबसर्किट्स जोडता येतात अनेक आणि हे अत्यंत टिकाऊ आणि दीर्घकाळ टिकणारे कनेक्शन्स यापासून आपल्याला मिळतात. त्याच्यामुळे या बसबारचा उपयोग हा औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा मोठ्या उंच इमारती किंवा मोठमोठ्या इमारती किंवा फ्लॅट स्ट्रक्चर्स जे आहेत त्यांच्यामध्ये सुरक्षिततेसाठी वायरिंगमध्ये या बसबारचा अत्यंत चांगल्या पद्धतीने उपयोग केला जातो. हे अत्यंत टिकाऊ आहेत, सुरक्षित आहेत, याचा फारशी देखभालही करावी लागत नाही. त्याच्यामुळे या बसबारचा उपयोग आपल्याला अगदी सोयीचा आहे. या बसबार नंतर आपल्याला जे बघायचे ते इथे आपल्याला वायरिंगमधले दोष, वायरिंगमध्ये येणारे सर्वसाधारण दोष कोणते असतात आणि त्या दोषांचं आपण टेस्टिंग कसं सोप्या पद्धतीने करू शकतो आणि ते दोष आपल्याला कसे ओळखायला येतात याच्याबद्दलची माहिती आपल्याला बघायची आहे. आता दोष कुठले येतात आपण 11वीतही बघितले. मुख्य दोष जे असतात ते एकतर शॉर्ट सर्किट किंवा अर्थ फॉल्ट किंवा लिकेज, शॉक बसणं ह्याच्यासाठी आणि कंटिन्युटी न मिळणं किंवा ओपन सर्किट ज्याला आपण म्हणतो, हे कॉमन दोष आहेत. मग कुठलीही वायरिंग असू द्या, कुठलंही उपकरण असू द्या, कुठलंही यंत्र असू द्या, कुठलीही मशिनरी असू द्या, याच्यामध्ये येणारे हे कॉमन दोष आहेत. त्यामुळे इथे सुद्धा साधारणपणे तशाच दोषांकडे आपल्याला जायचं आहे. त्याच्यामध्ये जो आहे शॉर्ट सर्किट. आता शॉर्ट सर्किट आपण केव्हा म्हणतो, जेव्हा फेज आणि न्यूट्रल एकत्र येतात तेव्हा आपण त्याला म्हणतो शॉर्ट सर्किट झालं. मग जेव्हा असं शॉर्ट सर्किट तिथे येतं तेव्हा त्याला फेज आणि न्यूट्रल वायर जेव्हा एकत्र होतात तेव्हा त्याला आपण शॉर्ट सर्किट म्हणतो. आणि हिचं टेस्टिंग करायला आपल्याला माहिती आहे सिरीज टेस्ट लॅम्पचा उपयोग आपण या शॉर्ट सर्किट टेस्टसाठी करतो. या शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये सिरीज टेस्ट लॅम्पने आपण जेव्हा टेस्ट घेतो, जर लॅम्प प्रखर लागला किंवा ब्राईट लागला तर तिथे शॉर्ट आहे असं आपण म्हणतो. त्यामुळे ही शॉर्ट सर्किट फॉल्ट आपल्याला जर शोधायचा असेल तर तिथे आपण सिरीज टेस्ट लॅम्पचा उपयोग करून घेतो. त्याचप्रमाणे जेव्हा हे शॉर्ट सर्किट हेवी करंट सर्किटमधून वाहतं तेव्हा आपल्याला माहिती आहे तर दुसरा फॉल्ट आहे लिकेज. लिकेज आपल्याला माहिती आहे, लिकेज याचा अर्थ जेव्हा बॉडीतून करंट वाहते किंवा फेज वायर किंवा न्यूट्रल यांच्या इन्सुलेशनमधून अर्थकडे करंट वाहते त्याला आपण लिकेज म्हणतो. लिकेज आपण कशाला म्हणतो, जेव्हा फेज वायर किंवा न्यूट्रल वायर यांच्या इन्सुलेशनमधून अर्थकडे करंट वाहते किंवा प्रवाह वाहतो तेव्हा त्याला आपण म्हणतो लिकेज. हा लिकेज जर आपल्याला शोधायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं, टेस्ट लॅम्पचं एक टोक अर्थला आणि दुसरं न्यूट्रल टर्मिनलला लावावं लागतं. आणि जेव्हा हा टेस्ट लॅम्प जर त्यावेळेस अंधुक प्रकाश दिला तर समजायचं इथं लिकेज फॉल्ट आहे, लिकेज करंट वाहतो आहे कारण लॅम्प लागला, याचा अर्थ इथे लिकेज करंट वाहतो आहे. या पद्धतीने आपण त्याच्यातलं लिकेज पाहू शकतो. आणि अशा वेळी जॉईंट्स तपासायचे आणि कुठला जॉईंट ढिला झाला आहे का, कुठून न्यूट्रलमध्ये करंट उतरतोय का हे बघावं लागतं आणि त्या पद्धतीने त्याला योग्य रीतीने इन्सुलेट करावं लागतं. याला आपण म्हणतो लिकेज. त्याच्यानंतरचा फॉल्ट आहे तो फ्यूज उडणे. आता फ्यूज केव्हा उडतो आपल्याला माहिती आहे, जेव्हा शॉर्ट सर्किट होतं, शॉर्ट होतं तेव्हा फ्यूज उडतो किंवा फेज आणि न्यूट्रल जेव्हा एकत्र येतात तेव्हा फ्यूज उडतो किंवा जेव्हा मर्यादेपेक्षा जास्त करंट त्यातून वाहतो सर्किटमधून तेव्हा फ्यूज उडतो. आपल्याला माहिती आहे की फ्यूजची तार किंवा सर्किट ब्रेकर्स हे कशावर ऑपरेट होतात, जोपर्यंत नॉर्मल करंट त्यातनं वाहत आहे तोपर्यंत या फ्यूज वायरमधनं नॉर्मल करंट वाहत राहतं. परंतु जेव्हा त्या मर्यादेपेक्षा जास्त प्रवाह त्यातून वाहतो तेव्हा ही तार वितळते आणि सर्किट तोडण्याचं काम करते. त्याच्यामुळे हा फ्यूज जर उडत असेल तर लक्षात घ्यायचं की मर्यादेपेक्षा जास्त प्रवाह सर्किटमधनं वाहतो आहे. मग तो कुठे वाहतोय, कसा वाहतो आहे हे आपल्याला पाहावं लागतं. त्याचप्रमाणे लोड कमी करावं लागतं किंवा प्रत्येक वेळेस आपण फ्यूज तार जोडल्यानंतरही प्रत्येक वेळेस जर फ्यूज उडत असेल तर याचा अर्थ तिथे कुठेतरी शॉर्ट झालेला आहे. मग अशा वेळेस फेज न्यूट्रल कुठे एक झाले का हे आपल्याला वायरिंगमध्ये शोधावं लागतं आणि त्याच्यासाठी आपण सिरीज टेस्ट लॅम्पचा उपयोग करू शकतो किंवा मेगरच्या सहाय्याने सुद्धा
आपण इन्सुलेशन टेस्ट घेऊ शकतो. मेगर किंवा सिरीज टेस्ला याचा उपयोग करून आपण हा दोष दुरुस्त करू शकतो किंवा नेमका कुठे दोष निर्माण झाला आहे ते आपण शोधू शकतो आणि त्याप्रमाणे ती दुरुस्ती करू शकतो. त्याच्यानंतरचा फॉल्ट आहे ते अर्थ होणे. आता अर्थ होणे आपल्याला माहिती आहे की अर्थ होण्याचा अर्थ काय आहे, जेव्हा एखादा फेज कंडक्टर किंवा फेज वायर हा बॉडीला टच होत असतो तेव्हा तिथे अर्थिंगचा दोष निर्माण होतो आणि अशा वेळेस बॉडीला हात लागण्यास अर्थिंग प्रॉपर नसेल तर शॉक बसू शकतो. तर याला आपण म्हणतो अर्थ फॉल्ट. त्यामुळे असा अर्थ फॉल्ट जर आपल्याला शोधायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला सिरीज टेस्ट लॅम्पचा उपयोग होतो. यामध्ये सिरीज टेस्ट लॅम्पचं एक टोक हे अर्थिंगच्या टोकाला किंवा टर्मिनलला आणि एक फेज टर्मिनलला जोडल्यावर जर सिरीज टेस्ट लॅम्प प्रकाश देत असेल तर समजायचं तिथं अर्थ फॉल्ट आहे. कुठले तरी लाईव्ह वायर ही बॉडीला टच होते आहे. मग इथे आपल्याला काय नेमकं बॉडीला टच होतंय, कुठला लाईव्ह पार्ट टच होतोय ते शोधून त्याला योग्य रीतीने इन्सुलेट करावं लागतं, म्हणजे हा अर्थ फॉल्ट निघून जातो. या पद्धतीने आपण हे फॉल्ट दूर करू शकतो. या पद्धतीने हे फॉल्ट आपण सगळे बघितलेत. आपण इथे फॉल्ट बघितलेत बघा. कुठले कुठले बघितले आता इथे आपण बघितलं. शॉर्ट सर्किट कसं दुरुस्त करायचं, लिकेज कसा दुरुस्त करायचा किंवा फ्यूज उडणे हे कुठल्या कारणाने होतं आणि त्याची दुरुस्ती कशी करायची. नंतर आपण बघितले ते अर्थ होणे. अर्थ होणे म्हणजे काय आणि तो अर्थ दोष आपण कसा दूर करायचा. या पद्धतीने हे कॉमन फॉल्ट जे या सगळ्याची दुरुस्ती आपण इथे बघितलेली आहे. याच्यानंतर आपल्याला जे बघायचं आहे ते वायरिंग संबंधीचे काही नियम. वायरिंग संबंधीचे नियम इथे कुठले नियम आहेत, व्होल्टेज संबंधीचे, की कुठलं व्होल्टेज रेंज ही आपण कुठल्या एका विशिष्ट नावाने ओळखतो. लो व्होल्टेज म्हणजे काय, मिडियम व्होल्टेज म्हणजे काय, हाय व्होल्टेज म्हणजे काय आणि एक्स्ट्रा हाय व्होल्टेज म्हणजे किती व्होल्टेज. ही विशिष्ट रेंज दिलेली आहे. त्यानुसार याच्यामध्ये कोणतं व्होल्टेजची रेंज आपण ठरवतो हे आपण पाहूया. याच्यामध्ये पहिलं जे आहे ते आहे लो व्होल्टेज. लो व्होल्टेज कशाला म्हणायचं, जेव्हा व्होल्टेज हे 250 व्होल्टपर्यंत असतं तेव्हा आपण त्याला म्हणतो लो व्होल्टेज. साधारणपणे 250 किंवा 250 व्होल्टपेक्षा कमी व्होल्टेज हे लो व्होल्टेजच्या रेंजमध्ये येतं. त्याच्यानंतर मीडियम व्होल्टेज. मीडियम व्होल्टेजची रेंज काय असते, मग 250 व्होल्ट ते 650 व्होल्ट इथपर्यंतची जी व्होल्टेज रेंज आहे ही मीडियम व्होल्टेजची रेंज असते. त्याचप्रमाणे त्या मिडियम व्होल्टेजला आपण मध्यम दाब म्हणतो, लो व्होल्टेजला आपण कमी दाब म्हणतो. त्याचप्रमाणे हाय व्होल्टेज म्हणजे उच्च दाब. आता हा जो हाय व्होल्टेज आहे हा 650 व्होल्टेजपेक्षा जास्त आणि 33,000 व्होल्टपर्यंतचं जे व्होल्टेज आहे म्हणजे 33 kV इथपर्यंतचं जे व्होल्टेज आहे त्याला आपण हाय व्होल्टेज किंवा जास्त दाब किंवा उच्च दाब असं म्हणतो. त्याच्यानंतर 33 kVच्या वरचं जे व्होल्टेज आहे त्या व्होल्टेजला आपण अतिउच्च दाब किंवा एक्स्ट्रा हाय व्होल्टेज असं म्हणतो. 33 kV किंवा 33,000 व्होल्ट्स याच्यापेक्षा जे जास्त व्होल्टेज आहे त्याला आपण एक्स्ट्रा हाय व्होल्टेज किंवा ज्याला आपण EHT लाईन म्हणतो, एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईन, की त्याच्यासाठी हे 33,000 व्होल्टपेक्षा जास्तीचं व्होल्टेज हे EHT किंवा एक्स्ट्रा हाय व्होल्टेज म्हणून ओळखलं जातं. या पद्धतीने ही व्होल्टेजची रेंज असते आणि या पद्धतीने आपण ह्या सगळ्या व्होल्टेजचं वर्गीकरण हे करू शकतो. याच्यानंतर आपल्याला जे महत्त्वाचं बघायचं आहे ते कमर्शियल वायरिंग संबंधीचे काही नियम. आता हे कोणते नियम असतात कमर्शियल वायरिंग करताना. नियम म्हणजे काही सूचना आहे की त्या विचारात घेऊन कमर्शियल वायरिंग ही करायला पाहिजे. अगदी साध्या आहेत काही सूचना, परंतु त्यांचा उपयोग जर आपण केला तर ही वायरिंग अत्यंत योग्य प्रकारे आणि खूप काळ टिकाऊ अशी बनते. त्याच्यामुळे अगदी साधे नियम आहेत बघा. पहिला आहे बघा, वायरिंगमधील वायरची क्षमता ही लोडच्या आवश्यकतेनुसार असावी. आपल्याला माहिती आहे प्रत्येकाची काम करण्याची क्षमता जी आहे त्याच्यानुसारच त्याला काम दिलं गेलं तर ते काम योग्य पद्धतीने होतं. त्याच्यामुळे इथे तेच आहे, वायरिंगमधील वायरची क्षमता ही लोडच्या आवश्यकतेनुसार असावी. दुसरं, वायरिंग करताना ती सर्व दृष्टीने सुरक्षित असावी. सर्व दृष्टीने म्हणजे ती आपल्यासाठी सुरक्षित असावी, ती यंत्रासाठी सुरक्षित असावी, ती उपकरणांसाठी सुरक्षित असावी. त्याचप्रमाणे जी वायरिंग केली आहे ती पूर्णपणे योग्य रीतीने अर्थ केलेली असावी, म्हणजे ती सर्व पद्धतीने सुरक्षित असावी. प्रत्येक लाईव्ह वायर किंवा फेज ही
फ्यूजमधून किंवा सर्किट ब्रेकरमधून जोडलेली असावी. कारण आपल्याला पाहिले सगळं फेज कनेक्शन जे ते नेहमी फ्यूज किंवा सर्किट ब्रेकर थ्रू जोडलेलं असावं. म्हणजे कुठलाही दोष जेव्हा निर्माण होतो तेव्हा फ्यूज किंवा सर्किट ब्रेकर काम करतो आणि संभाव्य धोके हे टळतात. त्याच्यामुळे ही सुरक्षा महत्त्वाची आहे. सर्व धातुयुक्त भागास योग्य अर्थिंग जोडलेली असावी. अर्थिंग योग्य असेल तर कुठलेही दोष झाले तरी आपल्या जीवाला धोका राहत नाही. त्याच्यामुळे अर्थिंग असावी ही अत्यंत महत्त्वाची सेफ्टी आहे. अर्थ कंडक्टरला फ्यूज किंवा MCB जोडू नये हे आवश्यक नसते. प्रत्येक उपकरण किंवा साधन स्वतंत्र स्विचने नियंत्रित केलेले असावे. प्रत्येक सर्किट किंवा प्रत्येक उपकरणाला वेगळा स्विच असेल तर त्याच्यात काही दोष निर्माण झाला तो तेवढ्यापुरता आपल्याला त्या स्विच कंट्रोल करेल त्याला. त्याच्यामुळे इतर सर्किट्सला त्याचा कुठलाही दुष्परिणाम भोगावा लागणार नाही. त्यामुळे प्रत्येक उपकरण किंवा साधन हे स्वतंत्र स्विचने नियंत्रित केलेले असावेत. सर्व मोटर्स, स्टार्टर्स, स्विचेस हे ऑपरेटरला सहज चालू बंद करता यावेत. अगदी सोपं आहे हे, परंतु महत्त्वाचं आहे की ऑपरेटरला त्याचं चालू बंद हे सहजपणे करता आली पाहिजे. कुठलंही यंत्र असेल, कुठली मोटर असेल, कुठलंही उपकरण असेल, हे चालू बंद सहजपणे करता यावे. अस्तित्वात असलेल्या वायरिंग इन्स्टॉलेशनवर जादा लोड देऊ नये. आपण बघतो जे पोल माउंटेड ट्रान्सफॉर्मर आहेत यांच्यावरचं लोड वाढलं की आपण कधीतरी पाहतो अचानक लाईट जातात, सडन व्होल्टेजचे सर्जेस येतात, घरातले उपकरणं खराब होतात. याचं कारण आहे की त्याच्यावरचं लोड वाढतं. तर हे लोड जर वाढलं तर एकतर त्या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होतो, अधिक उष्णता निर्माण होते, त्याच्यावरती अनेक दोष निर्माण होतात किंवा सर्किट ब्रेकर्स ऑपरेट होतात, रिलेज ऑपरेट होतात आणि एकाएकी सर्किट तुटतं आणि मग आपल्याला लाईट गेले अचानक जातात आणि ते दुरुस्त होईपर्यंत लाईट येत नाहीत. हे सगळं आपण बघतो आहोत. याचं कारण आहे लोड वाढलेलं असतं. त्यामुळे ही काळजी सर्वात पहिले घेतली पाहिजे की अस्तित्वात असलेल्या वायरिंग इन्स्टॉलेशनवर जादा लोड यायला नको किंवा त्याला जोडू नये. वायरिंग इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर मेगरने इन्सुलेशन टेस्ट घ्यावी. कुठलीही वायरिंग इन्स्टॉलेशन किंवा वायरिंग पूर्ण होते तेव्हा तिला डायरेक्ट ऑन केलं जात नाही. कारण तसं जर केलं तर त्यामध्ये जर कुठला दोष झालेला असेल तर शॉर्ट सर्किट असेल किंवा इन्सुलेशन खराब असेल तर अशा वेळेस त्या वायरिंगला जर चालू केलं तर कुठलाही धोका निर्माण होऊ शकतो शॉर्ट सर्किटसारखा. त्याच्यामुळे आग लागायची पण शक्यता असते. त्याच्यासाठी ही वायरिंग प्रत्यक्ष ऑन करण्यापूर्वी किंवा मेन स्विच प्रत्यक्षात ऑन करण्यापूर्वी ही वायरिंग मेगरने टेस्ट केली जाते. या मेगरने त्याच्यात इन्सुलेशन रेझिस्टन्स मोजला जातो. वायर व्यवस्थित वायरिंगमध्ये इन्सुलेशन प्रॉपर आहे का नाही हे त्या मेगरने टेस्ट केलं जातं विदाऊट गिव्हिंग सप्लाय. आणि त्याच्यामुळे ते जेव्हा रिडिंग आपल्याला 1 मेगाओमपेक्षा जास्त मिळते तेव्हाच आपण इन्सुलेशन योग्य हे समजतो आणि ते वायरिंग चालू करायला मग आपल्याला प्रत्यक्षात ऑन करायला कुठलीही हरकत नसते. त्यामुळे ही टेस्ट अवश्य घ्यावी. त्याच्यानंतर प्रत्येक बिल्डिंगसाठी लाईटिंग आणि पॉवर सर्किट हे स्वतंत्र असावेत. आपल्याला माहिती आहे लाईट पॉईंट हे 5 अँपियरचे, पॉवर पॉईंट हे 15 अँपियर करंट असणारे असतात. त्याच्यामुळे ह्या दोन्ही लाईन्स या स्वतंत्र असणं आवश्यक आहे. त्या प्रत्येकावरचं लोड किती आहे हे मोजून त्यानुसार हे सगळे पॉईंट्सची रचना आणि त्याचं वायरिंग केलेली असावी. त्याच्यानंतर सर्व वॉल 3 प्लग अर्थ केलेले असावेत. 3 प्लग पिन शक्यतो सगळीकडे वापरलेल्या असाव्यात. जर लोड 4 किलोवॅटपेक्षा जास्त असेल तर 3 फेज सप्लायची जोडणी असायला पाहिजे. कारण 3 फेज सप्लाय हा 4 किलोवॅटपेक्षा जर आपलं लोड जास्त असेल तर तिथे तो आवश्यक असतो. परंतु 4 किलोवॅटच्या आत मात्र आपल्याला सिंगल फेज जोडणी चालते किंवा सिंगल फेज सप्लाय चालतो. प्रत्येक वायरिंगचं आयुष्य हे 25 वर्ष ग्राह्य धरून उच्च दर्जाचं सगळं मटेरियल वापरलेलं असावं. कारण आपण जेव्हा वायरिंग करतो आणि सगळं स्टँडर्ड मटेरियल जर त्याच्यामध्ये वापरलेलं असेल तर 25 वर्ष किमान 25 वर्ष त्याच्यामध्ये कुठलेही दोष यायची शक्यता नसते. त्याच्यासाठी स्टँडर्ड मटेरियल जर वापरलं तर ते दोष येणं, मग त्यांना परत ती वायरिंग सगळी काढणं, त्याच्यातले दोष शोधणं, त्याचं रिपेअरिंग हे सगळं करण्यापेक्षा जर आपण स्टँडर्ड मटेरियल्स वापरले तर ही वायरिंग 25 वर्ष तरी आरामात आपल्याला कुठलेही दोष उत्पन्न न होऊ देता चालू शकते. इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनचे मूलभूत डिझाईन किंवा हे यांत्रिक साधने व इलेक्ट्रिकल मशीन तसेच लाईट आणि फॅन यांचा लोड पुरवठ्यानुसार केलेले असावे. जे काही आपण वायरिंगचं डिझाईन केलं किंवा लेआउट केलं हे त्याच्यावरती लाईट किंवा फॅन यांचं लोड किती आहे किंवा जे काही उपकरणं वापरले त्यांचं लोड किती आहे हे विचारात घेऊन त्यानुसार त्याचा लेआउट हा बनवलेला असावा.
या पद्धतीने ह्या 3 फेज 4 वायर सिस्टीम जर असेल तर मेन बोर्डमध्ये रेड, येलो, ब्लू आणि ब्लॅक या 4 वायर्सचा उपयोग केलेला असावा. आपण हे मागचे चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे की हे जे कलर कोडिंग आहे हे कलर कोडिंग अत्यंत महत्त्वाचं असतं. साधारणपणे ब्लॅक वायर ही नेहमी न्यूट्रलसाठी वापरलेली असते आणि बाकी 3 वायर या 3 फेजसाठी वापरलेल्या असतात. त्याच्यामध्ये रेड, येलो आणि ब्लू या 3 फेजसाठी वापरलेले वायरचे रंग असतात. तर ह्या सगळ्या ज्या आहेत हे साधारण नियम आहेत की हे कमर्शियल वायरिंग करताना आपण विचारात घेतले पाहिजेत. याच्यानंतर आपण या वायरिंगच्या चॅप्टरमधला तपासणीचा भाग पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.